नमस्कार मंडळी, अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी जरा वेगळ्या पद्धतीने चिकनची बिर्याणी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पाऊण किलो चिकन घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकलेली आहे, 1 चमचा मीठ टाकलेलं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडा वेळ आपण मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं। वाटण्यासाठी हे लसूण, आलं, कोथिंबीर आणि सुकं खोबरं हे आपण याची पेस्ट करून घ्यायची आहे। तर आधी तर खोबरं आणि कोथिंबीर बारीक करून घेणार आहे। खोबरं बारीक लवकर होत नाही म्हणून अशा प्रकारे खोबरं बारीक करून झाल्याच्या नंतर लसूण आणि अद्रक त्याच्यामध्ये टाकायचा आणि बारीक करून घ्यायचं। हे वाटण असं तयार झालेलं आहे। आता आपण चिकनला फोडणी देऊन घेऊया। त्यासाठी एक कांदा कापलाय, पातेल्यामध्ये 2 पळी तेल घातलंय। कांदा चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा। हे वाटण त्याच्यामध्ये टाकायचं। थोडंसं वाटण ठेवलेलं आहे आणि अर्ध वाटण याच्यामध्ये टाकलेलं आहे। मसाला परतून झाला की मग याच्यामध्ये चिकन टाकायचं। चिकनही सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आपण त्याच्यामध्ये टाकल्याच्या नंतर। सगळा मसाला लागला पाहिजे चिकनच्या पीसला। व्यवस्थित परतून झालेलं आहे। आपण एक वाफ काढून घ्यायची आहे। बघू शकता तुम्ही, चांगलं परतून झालेलं आहे। इकडे मी गरम पाणी करायला ठेवलं होतं, ते आता गरम पाणी याच्यामध्ये टाकणार आहे चिकन शिजण्यासाठी। इकडे तांदूळ घेतलेला आहे, पाऊण किलो चिकनला पाऊण किलोच तांदूळ घेतलेला आहे आणि परत अजून एक पातेलं गरम पाणी करून टाकले, कारण ह्याच पाण्यामध्ये आपल्याला भात शिजवायचा आहे। तर हे तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहे आधी मी। तिकडे चिकन आपलं शिजतंय तोपर्यंत इकडे आपण भात थोडासा 15 ते 20 मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे। बघूया चिकन शिजले का। थोडंसं अजून शिजावं लागेल। परत झाकण ठेवून दिलं होतं, वाफ काढली होती। चिकन शिजलेलं आहे व्यवस्थित। आता हे चिकनचे पीस आपण वेगळ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे। सगळे पीस व्यवस्थित काढून घ्यायचे त्याच्यातून आणि हे पाणीसुद्धा वेगळ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं, कारण याच पातेल्यामध्ये आपल्याला भात करायचा आहे। तर हे खडे मसाले घेतलेत, लवंग घेतलेली आहे, काळी मिरी, दालचिनी, तेजपत्ता आणि हे चक्री फूल आहे। जिरं घेतलेलं आहे 1.5 चमचा। परत हे 1.5 पळी तेल घातले, त्याच्यामध्ये खडे मसाले टाकलेत। ते परतून झाले की एक बारीक कांदा घेतलेला आहे उभा चिरून, तोही परतून घ्यायचा। अर्धा टोमॅटो घेतलेला आहे, तोही चांगला परतून घ्यायचा व्यवस्थित। थोडासा मसाला राहिला होता तो पण टाकून घेतला याच्यामध्ये। हे सगळं परतून घ्यायचं। नंतर हा चिकन मसाला 1 चमचा घातलेला आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचं, कारण आपण चिकनमध्ये पण आधी मीठ घातलेलं आहे। आता फक्त भातापुरतंच मीठ घालायचं आहे। हिरवी मिरची टाकायची राहिली होती, थोडंसं तेल टाकून घेऊन परत ती मिरची आपण तेलामध्ये परतून घेऊया। सगळे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे। मग हे चिकनचं पाणी त्याच्यामध्ये टाकायचं। पाण्याला चांगली उकळी आल्याच्या नंतर आपण तो भिजत ठेवलेला तांदूळ त्याच्यामध्ये टाकायचा। खूप छान चवीला लागतोय भात हा। आणि या अळणी पाण्यामध्ये आपण भात शिजवून घ्यायचा आहे। झाकण ठेवून आपण थोडा वेळ शिजू देऊया भात। भात शिजत आलेला आहे। पाणी पण आटलेलं आहे सगळं, बघू शकता तुम्ही। आता हे चिकनसाठी मी वाटण काढलेलं आहे। कांदा, खोबरं, टोमॅटो, लसूण, कोथिंबीर हे सगळं भाजून घेऊन त्याचं वाटण तयार केलं आहे। कढईमध्ये 2 पळी तेल घातलं, त्याच्यामध्ये हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। 2 चमचे मी धना पावडर टाकते आणि ही काश्मीरी मिरची पावडर टाकायची आहे 1.5 ते 2 चमचे। बिर्याणी मसाला टाकायचा आहे। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये दही टाकायचं आहे। दही 4 चमचे टाकलेलं आहे। सगळं एकजीव करून घ्यायचं। ग्रेव्ही करण्यासाठी आपण हा मसाला तयार करतोय। चवीप्रमाणे मीठ घालायचं याच्यामध्ये। नंतर चिकनचे पीस टाकायचे। सगळं मिक्स करून घ्यायचं। थोडंसं पाणी टाकायचं ग्रेव्हीसाठी
आणि झाकण ठेवून आपण एक वाफ काढून घेऊया। खरंच ही बिर्याणी खूप चवीला छान लागलेली आहे। भात वेगळा काढून घेतलेला, ग्रेव्ही पण वेगळी काढून घेतलेली आहे। आता दम द्यायचा बिर्याणीला। थोडीशी ग्रेव्ही आणि पीस थोडेसे खाली टाकलेले आहेत। नंतर हा भात टाकायचा। भात गरम गरम आहे, हाताला चटके बसत आहेत। भात सगळीकडे पसरून घ्यायचा व्यवस्थित। पुन्हा हे चिकन टाकायचं सगळं ग्रेव्ही सहित। त्याच्यावरती पुन्हा भात टाकायचा। सगळा भात व्यवस्थित सगळीकडे पसरवून घ्यायचा। थोडीशी ग्रेव्ही राहिली होती ती वरून टाकून घ्यायची। नंतर हा तळून घेतलेला कांदा आहे तो वरून पसरवून घ्यायचा सगळीकडे। कोथिंबीर टाकायची वरून। झाकण ठेवून आपण तव्यावरती हा टोप ठेवायचा आहे। 10 ते 15 मिनिटं ठेवून द्यायचं आहे। चांगली वाफ काढायची आहे। बिर्याणी आपली तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।